नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याच्या करता मी स्वतः अण्णा बनसोडे, योगेश भर, माझे काही सहकारी असं आम्ही जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांना सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत वेळ दिलेला होता आणि त्यामध्ये आम्ही जेवढे काही त्यांचे निवेदन सगळी घेतली, परंतु बरेचशा निवेदनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. निपटारा करण्याचा प्रयत्न केला. 2च्या पुढे मात्र जेवण झाल्यानंतर मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही परिवार मिलन असा कार्यक्रम घेतलेला होता आणि त्याच्यातून वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन रात्री उशिरापर्यंत जवळपास 11 वाजेपर्यंत शेवट आम्ही प्राधिकरणामध्ये केला. आणि मला काल फिरताना अण्णा बनसोडेंनी आणि योगेश भरनी सांगितलं की दादा, आपल्याकडची जी हफकिन इन्स्टिट्यूट आहे ती अतिशय नावाजलेली इन्स्टिट्यूट, पण ज्या प्रकारे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे किंवा तिथल्या स्टाफच्या ज्या काही राहण्याची व्यवस्था आहे ती की अजीर्ण अशा प्रकारचं जीर्ण अशा पद्धतीच्या त्या सगळ्या खोल्या झालेल्या आहेत. मग मी म्हणलं की आपण सकाळी तिथं जाऊन मी 6 ते 7 तिथं वेळ दिलेला होता. त्यांनी मला सगळं प्रेझेंटेशन दिलं. मी अण्णा, योगेश आणि बाकीच्या सगळ्यांनी ते समजावून घेतलं आणि पुढं काय आपल्याला केलं पाहिजे याचं साधारण एक मनामध्ये आराखडे बांधले आणि मुंबईला त्याच्याबद्दलची मीटिंग मी घेणार आहे. कारण मला लक्षात आलं काल प्रेझेंटेशन मध्ये, कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये ती इन्स्टिट्यूट नफ्यात होती, परंतु नंतर मात्र ती तोटा व्हायला लागलेला आहे. त्याची कारणं सगळी समजून घेतली. मोठी जागा आहे, तिथं काही गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. फार चांगलं वेगवेगळ्या आजारावर व्हॅक्सिन तयार करण्याचं काम ती इन्स्टिट्यूट करते. त्यांच्या डोक्यात काहीतरी होतं बीओटी किंवा पीपीपी, म्हणलं तसलं काही करू नका. त्याच्यातनं जे साध्य व्हायला पाहिजे ते साध्य होत नाही. त्यापेक्षा आपणच राज्य सरकारचे बजेटमध्ये तरतूद करून त्यांची 150 कोटीची मागणी आहे, ती कशी आपल्याला करता येईल याबद्दल मुंबईमध्ये मी एक दिवस मीटिंग लावणार आहे आणि बसून त्याच्यातनं मार्ग काढणार आहे. त्यानंतर 1 तास मी मेट्रोला दिलेला होता. मेट्रोला फुगेवाडीमधलं जे सुरुवातीचं ऑफिस आहे तिथं आम्ही सगळेजण, अण्णा, मी, शेखर सिंग होते, आपले हार्डीकर होते, नॅशनल हायवेचे लोक होते. आणि आता आपलं काय झालंय, निगडी टू कात्रज पर्यंतचं काम आपण हातामध्ये घेतलंय. त्याच्यातलं काही बरंचसं काम पूर्ण झालंय. पण एकंदरीत कालच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं जो प्रतिसाद नागरिकांनी मेट्रोला दिला आणि त्याच्यातनं खूप नागरिकांना मदत झाली जायला यायला. काही लाख लोकांनी त्याचा प्रवासचा लाभ घेतला. तर आता आम्ही चाकणपर्यंत जायचं ठरवलंय. इकडं लॉंग टर्मच्या दृष्टीने आपला विमानतळाचं पण 90% लोकांनी जवळपास संमती दिलेली आहे. त्याच्यामुळे विमानतळ देशातलं 2 नंबरचं आपल्या पुरंदर सासवडच्या परिसरामध्ये होतंय. तिथं देखील आपल्याला लोक उतरल्यानंतर त्यांना पुण्यापर्यंत किंवा पिंपरी चिंचवड पर्यंत येण्याच्या करता काही व्यवस्था असली पाहिजे, म्हणून त्याच्याही पण आज आम्ही चर्चा केली. काही बाबतीमध्ये आपल्याला बोगदे करावे लागणारे टनेल, त्याचं